मला वाटतं चोपडे सरांनी आता 45 मिनिटांवर 20 मिनिटावरती आणलेले जे काही आपले व्याख्यात आहेत, पण मला वाटतं की आपल्याला सांगायला हरकत नाही, गेल्या 6 अधिवेशनाचे आपण पुस्तक स्वरूपात अंक काढलेले आहेत. तर यांची आपले जे काही व्याख्यान आहे ते व्याख्यानाची पूर्ण प्रत ही आमच्या संयोजकांकडे द्या. आम्ही ते पुस्तक रूपात आम्ही सगळ्यात प्रकाशित करून सगळ्यांना देऊ. मला वाटतं ते बरं होईल. धन्यवाद सर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव या सोहळ्यानिमित्त आज या पुण्य अशा या पावनभूमीमध्ये होत असलेल्या 6वे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन या ठिकाणी उपस्थित असणारे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिमन्यूजी टकले साहेब, उपाध्यक्ष संभाजीराव सूळ साहेब, गुरुवर्य प्राचार्य आर.एस. चोपडे सर, बाळासाहेबजी कर्णावर, शिवाजीदादा ढेपले, बापूसाहेबजी शिंदे या ठिकाणी असणारे सर्वच मान्यवर, या ठिकाणी असणारे डॉक्टर महादेवजी बनसोडे सर, नावं घेण्यासारखे सर्व या ठिकाणचे आमचे सहकारी या ठिकाणी आहेत. परंतु विषय या ठिकाणी महत्त्वाचा असल्या कारणाने मी या ठिकाणी विषयाला जात आहे. खरं तर माझा आणि या साहित्य संमेलनाचा ऋणानुबंध हा कायमचा, कारण की पहिलं जे साहित्य संमेलन सोलापूरला झालं, दुसरं लातूरला झालं, सांगोलीला झालं, मसवडला झालं, आणि आज या ठिकाणी आपल्या या पुण्यभूमीमध्ये होत आहे. याचा साक्षीदार मी पहिल्यापासून आहे. अनेक स्थित्यांतर या माध्यमातून घडली, अनेक माणसं, नवीन माणसं जोडली गेली, अनेक माणसं स्वतःहून तोडली गेली, पण कुणाचाही त्याचा न विचार करता जे सत्य आहे, जे आपल्याला भविष्यामध्ये पुढं घेऊन जायचं आहे, जे समाजाच्या कामी येणार आहे, त्यासाठी काय करता येईल म्हणून अशी टीम या ठिकाणी आहे. या टीमला लोक रोज शिव्याही देत असतात आणि रोज लोक फुलाचे हारही घालत असतात, कारण की असं काम करत असताना, कुठलाही एखादा कार्य हाती घेतला असताना त्या ठिकाणी सगळ्याचं समाधान होईल असं होत नाही. आपण हे पाहतोय की आपल्या कुटुंबामध्ये एखादा कार्यक्रम असेल, कुठला आनंदाचा सोहळा असेल, त्या ठिकाणी रुसवे फुगे होतच असतात, कारण की त्या ठिकाणी कुठलाच माणूस, शेवटी आपण मनुष्य जात आहोत, काम करत असतानाच माणूस चुकत असतो, त्याच्यातूनच काहीतरी नवीन निर्मिती माणूस तो करत असतो. फक्त घेणाऱ्यानं काय घ्यायचं हे मात्र ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये जे घेत असतानाचा काय फायदा होणार आहे की ज्याची त्यानं ठरवलं पाहिजे. हे साहित्य संमेलन कुणा एकट्याचं नाही, कुणा एका व्यक्तीची मक्तेदारी नाही, कुणाचंच नाही. हे साहित्य संमेलन आपलं आहे आणि जवळच आपण सर्वजण हे आपलं आहे म्हणतात, त्यावेळेस हे यशस्वी होत आहे. म्हणूनच हे 6वं साहित्य संमेलन सर यशस्वी होत आहे आणि यशस्वी झालेलंच आहे, कारण की याआधी कधी असं घडलं नाही. ह्या महाराष्ट्रामध्ये मी माझ्या माहेरच्या जीवनापासून पाहतोय, मी कधीही साहित्य संमेलनामध्ये, मला सांगा शेवाळे सर या ठिकाणी निवृत्त पोलीस अधिकारी आहेत, तुम्हाला कधी कुठल्या साहित्य संमेलनामध्ये कविता म्हणता आली का? आली का? कुठं सांगा आता पहिले. बिलकुल आली नाही म्हणता येते. या ठिकाणी अनेक साहित्य आहे, साहित्यिक आहेत, ते घरी बसूनच साहित्य लिहायचे, परंतु त्या ह्या साहित्याच्या माध्यमातून, या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अनेक कवी निर्माण करण्याचं काम झालंय. घरी बसून लिहिणारे कवी होते, घरी बसून लिहिणारे साहित्यिक होते, आज ते पुस्तकं लिहू लागले. आज या ठिकाणी ह्या 6 वर्षामध्ये अनेक साहित्यिकांनी आपल्या ग्रंथाची निर्मिती केली. हे काय कमी यश आहे काय? म्हणून हे यशस्वी असं साहित्य संमेलन आहे आणि पुढलं देखील साहित्य संमेलन 8वं हे यशस्वी होणार आहे. त्याचे तुम्ही आम्ही पुन्हा साक्षीदार असणार आहोत, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा आशावाद मी तुम्हाला या ठिकाणी त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या त्या होळकर वाड्यातून देतोय. हा होळकर वाडा म्हणजे साधा नाही आहे, ही आमची प्रेरणा, ही आमची आस्था आहे, ही आमची आत्मीयता आहे, हा आमचा श्वास आहे. जे काही आहे आम्ही या होळकरांमुळे आहे, जे काही आमची ओळख आहे
फक्त हे होळकरांमुळं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेस अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जरी जन्म चौंडी या ठिकाणी झाला असेल, त्यांचं राज्य त्यांचं सासर जरी त्या ठिकाणी इंदोर असेल, महेश्वर असेल राजधानी, तिथून हा कारभार इथपर्यंत आलेला आहे. लक्षात घ्या. काय होता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांकडे? फक्त त्यांचे वडील एका छोट्याशा गावचे पाटील होते, परंतु ते त्या मानकोजी शिंदे पाटलांची ती लेक अहिल्या आज तिनं घोड्यावर बसून या जगाचा राज्यकारभार केलाय, या जगाला न्यायदानाचं काम केलंय. आदर्शाचं 28 वर्ष राज्यकारभार करून या भारताला एक दिशा देण्याचं काम केलंय. हा धनगर समाज आहे. जरी त्या जातीमध्ये या जन्माला असल्या तरी त्यांनी आपल्या फक्त जातीसाठी काम केलं नाही. त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे, त्या मल्हारराव होळकरांचे, त्या खंडेराव होळकरांचे, त्या मुक्ताबाईंचे, त्या लढवय्या यशवंतराव होळकरांचे आम्ही वारसदार आहोत. त्याचा अभिमान आम्हाला आहे, त्याचा अभिमान आम्हाला आहे. आणि साहित्य ही आमचीच, खरं तर आमचं आहे. उगा आपण इतक्या दिवस दुसऱ्याचं साहित्य वाचत होतो, ऐकत होतं. कुठं कुठं झुळझुळणारा काय झुळझुळणारं पाणी असायचं, कुठून डोंगरातून पडायचं, झाडं हलायचे म्हण, गारवा मिळायचा. हे आपण ऐकायचं, रोकायचं झुळझुळ पाणी. अरे आम्ही त्या पाण्यात खेळलोत ना, त्या डबक्यात, त्या डोंगर दऱ्यामध्ये मेंढरा राखणारा आमचा मेंढपाळ, त्या डोंगर दऱ्यामध्ये, त्या नदी नाल्यामध्ये आम्ही राहिलो. ते पाणी आम्हाला माहित आहे, त्याचा गोडवा आम्हाला माहित आहे. आज जरी आम्ही फिल्टरचं पाणी त्या आधुनिक काळामध्ये पित असलो, पण त्या डोंगर दऱ्यामध्ये मेंढरा राखणारा माझा वडील, माझा भाऊ, माझी बंदकी, माझा समाज, त्याला कधीही आजार त्या पाण्यानं झाला नाही. आमचं निसर्गाचं नातं आहे. निसर्ग कवी आम्ही उगाच कुठले तरी निसर्ग कवी निर्माण झाले. आमच्याच निसर्ग कवी. आमचा मेंढपाळ चालत चालत ओव्या म्हणायचा, चालत चालत गवळणी म्हणायचा, चालत चालत देशावरले गीत गायचा. अरे आमचा तो मेंढपाळ बांधव होता, ज्याचं नाव होतं शिंगरोबा धनगर. ज्या शिंगरोबा धनगरानं मुंबईचा घाट इंग्रजांना दाखवलाय, मुंबईचा रस्ता आमच्या शिंगरोबा धनगरानं दाखवलाय. ही भूमी आमची आहे. अरे आम्ही इथले पशुपालक आहोत, जगाचे निर्माते आम्ही आहोत. या जगामध्ये जर कुठला व्यवसाय पहिल्यांदा असेल तो व्यवसाय होता मेंढी शेळी पालन, पशुपालन, गाय म्हैस शेळी मेंढी या घोडे, हे सगळं आमचं वैभव आहे. अरे एक काळ असा होता, धनगर म्हणजे धनाचा आगर, धन म्हणजे धन आणि घर म्हणजे हे सगळे. लक्षात घ्या, वैभव. ज्याच्याकडे जास्त पशु होते ना, ते जास्त त्यांच्याकडे वैभव होतं, तेच आमचं वैभव आज कुणी हिरावून घेतलंय. बांधवांनो, आपणच, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेत ना, आपणच स्वतः आहेत आपल्या जीवनाचे शिल्पकार. आपण जागा विसरलो, उगाच दुसऱ्याच्या मागे पाहायला लागलो. अरे एवढा वैभवशाली इतिहास मल्हारराव होळकरांनी आदर्श राज्य निर्माण केलं. ते पण एक मेंढपाळ होते. असं समजू नका की मल्हारराव होळकरांना कोणीतरी आलंय मोठ्या राजानं, या या हे सगळं घेऊन जा, आमचं तुम्ही राज्य निर्माण करा, हे तुमच्यासाठीच आहे. असं होतं का? नव्हतं असं. मल्हारराव होळकरांना देखील या ठिकाणी तळोजा भागामध्ये त्यांचे मामाचे वारसदार ज्या ठिकाणी अंबरजीत बारगळ बसले, हे त्यांच्या मामांचं गाव होतं मल्हारराव होळकरांच्या. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या मामांचे मेंढरं पण राखलेले. लक्षात घ्या, त्यांनी आपला तो पशुपालन व्यवसाय सोडलेला नाही. आणि त्या ठिकाणी मेंढरं राखत राखत मल्हारराव होळकरांनी हातामध्ये तळपती तलवार घेतली आणि त्या तलवारीच्या जोरावर दिल्लीकडे गेले आणि या भारतामध्ये आपला झेंडा, आपला कदमबाडी झेंडा, आपला पिवळा झेंडा फडकवण्याचं काम ह्याच मेंढपाळ मल्हारराव होळकरांनी केलंय. काय कमीत का आपण? काही कमी नाही. आज मला सांगा, हा पशुपालन व्यवसाय, आज तुमचा व्यवसाय दुसरीकडे गेलाय. काल परवा एक मुलाखत ऐकली मी नितीन गडकरी यांची. ते म्हणतायत, बातमी साहेबांना मी म्हटलं की तुम्ही मेंढीचे जे केस असतात ते तुम्ही त्याचा व्यवसाय केला पाहिजे. ते स्वतः व्यवसाय करतात असं त्यांचं म्हणणं आहे.
आता बालाजीला आपण जातोय की डोक्यावरले केस तिथं जातोय रिकामं वापस येतोय आपण, त्या केसांचा या ठिकाणी व्यापार होतोय. आपल्या मेंढ्यांच्या लोकरीचा व्यापार हे दुसरे व्यापारी करताय. हा परदेशांमध्ये जातोय. हा आरोग्यासाठी आमची जी घोंगडी ना ते आरोग्यदायक आहे. हे डॉक्टरांनी या ठिकाणी सांगितलंय. आमचे डॉक्टर महादेव बनसोडे सर या ठिकाणी आहेत. मान्य केलं सगळ्यांनी की आरोग्यासाठी आमची घोंगडी महत्वाची आहे. आमच्याच घरामध्ये 90% लोकांकडे घोंगडी नाही. आज सोलापूरचे लोक सोलापूरची चादर आणत असतील. म्हणजे आधुनिक जे आहे त्याकडे आपला कल जातोय. 90% म्हणलं तुम्ही 10% आहे. तुम्हाला नाही म्हणजे 90% म्हणतोय. मग आपणच जर आपल्या व्यवसायाकडे पाठ फिरवली तर हा व्यवसाय पुढे कसं जाणार आहे, मग आपली प्रगती कशी होणार आहे. म्हणून लक्षात घ्या, घोंगडी ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असली पाहिजे. त्या लोकीला त्या मेंढीला आपण लक्ष्मीचं रूप दिलं पाहिजे. लक्ष्मी म्हणून त्या आपल्या मेंढीची आपण पूजाही केली पाहिजे. आज आमच्या शेतकऱ्यांना, आमचाही काही मेंढपाळांचा थोडा बहुत शेती व्यवसाय आहे. आमचे लोक मेंढ राखत दर भटकंती करतायत. आज इथं तर उद्या तिथं. असा भटकंती करणारा हा भटका समाज आहे. परंतु हा भटका समाज एवढा भटकलाय, राजकारणात सुद्धा हद्दपरास झालाय. काल कुणीतरी म्हणलं की आपले 8 लाख आमदार होते. प्रगती व्हायला पाहिजे का मागे यायला पाहिजे. आपल्याकडे पाठीमागे लवकर आहे, पुढे नाही. आणि मगाशी म्हटल्यासारखं काल कुठेतरी आपल्याला विरोधात जायची संख्या जास्त आहे. आपल्याला कुठलं सरकार परवडत नाही, लगेच आपण विरोध करतो. यांची वास्तव आहे, यांच्याकडून प्रश्न सुटत नाही. मग मला सांगा, अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं महामंडळ काढलंय. सर, महामंडळाचा अध्यक्ष कोण आहे, कोणी सांगताय का? कोण आहे महामंडळाचा अध्यक्ष? आता सांगा कोण आहे, सांग कोण आहे? अध्यक्षच नाही महामंडळाचा. आणखी ही शोकांतिका आपली. अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं धनगरांना काही सुधारणा व्हावी, पशुपालन काही सुधारणा व्हावी, महामंडळ निर्माण केले, त्याचा अध्यक्ष नाही. आता तो पुन्हा नेते म्हणतील आमच्या टीका चालू केला. आता सत्य तर मांडावं लागेल ना. अध्यक्ष नाही तर त्या महामंडळाला एकही रुपया नाही. मग काय तुम्ही त्या महामंडळाच्या माध्यमातून आमचा विकास करणार आहेत? आज मला सांगा, शेतकऱ्याला थोडी बहुत होणार पीक विमा मिळतो. आज मेंढी शेळी गेल्यानंतर कुणाला विमा मिळतोय का? विमा मिळत नाही. विमा कुणाला मिळतो माहिती का? तुम्ही कर्ज काढा. कर्ज काढल्यानंतर त्या शेळ्यांचा विमा मिळतोय ते वित्त काही प्रमाणात, आणि त्याचा फायदा कोणाला होतो? बँकेला. मेंढपाळाला कुठं फायदा होतोय याचा विचार आपल्याला करणे गरजेचं आहे. टकले साहेब, यावर आपल्याला काहीतरी मंथन करावं लागेल की मेंढपाळांना, शेळ्यांना या ठिकाणी 100% विमा मिळाला पाहिजे. ही असं आपल्याला ठराव या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. आणि हे तरी काम आपल्याला या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून करावं लागणार आहे. आणि जे काही आमच्या मेंढपाळांचं साहित्य आहे त्या साहित्याला आज विरकर सर या ठिकाणी आहे, त्यांची हिडन कादंबरी आहे. असे आणखीन आपले काही लोक या ठिकाणी आहेत. आमचे कुंभारगावे सर आहेत. अशा लोकांचं जे साहित्य आहे, हे साहित्य शासनाने यांना काही करता येईल का, हे आपण या माध्यमातून बघितलं पाहिजे. प्रोत्साहन या ठिकाणी आपल्याला देणं या ठिकाणी गरजेचं आहे. ज्यावेळेस त्या कारगिलचं युद्ध झालं, कारगिलचं 1999ला युद्ध झालं, त्यावेळेस कोण होतं त्या ठिकाणी? तिथे एक मेंढपाळ होता, तासी नामग्याळ. त्या मेंढपाळाच्या लक्षात आलं की पाकिस्तानचे सैनिक या ठिकाणी काहीतरी करतायत, आणि त्यांनी खबर भारतीय सैन्याला दिली. आपण जे म्हणतोय ना कारगिलचं युद्ध आपण जिंकलंय, हो मला अभिमान आहे. कारगिलचं युद्ध माझ्या भारतानं जिंकलं, पण त्याचा प्रमुख नायक होता तो धनगर मेंढपाळ तासी नामग्याळ. आणि तो सिंगरोबा धनगर ज्यानं या मुंबईचा रस्ता दाखवला, त्यावेळेस इंग्रजांनी त्याला विचारलं, बाबा काय पाहिजे तुला सांग. अरे आम्ही किती दिवसानं किती वर्षानं या ठिकाणी प्रयत्न करतोय की आम्हाला रस्ता सापडत नव्हता, पण तू धनगर तुला कसा काय लक्षात झाला? तो म्हणतोय की मी या ठिकाणी दर्या खोऱ्यामध्ये करतोय. मेंढर राखणं हा माझा व्यवसाय आहे. त्या फिरत असताना हा मला परिसर माहीत आहे, म्हणून तो रस्ता मी दाखवू शकलो. तुझं स्वागत आहे बाबा. माग तुला काय मागायचं आहे? काय पाहिजे माग?
अरे मेंढपाळा मा तुला काय पाहिजे, तुला गरज आहे पैशाची. त्यावेळेस सिंगोराबा धनगरांना काय म्हणावं, मला काही नकोय, मला तुमचा पैसा नको, संपत्ती नकोय. अरे का नको, तू गरीब आहेस, मेंढपाळ आहेस, तुला आवश्यकता आहे. तो म्हणतो की मला नकोय, मी स्वाभिमानी आहे, मी गरीब धनगर आहे पण मी स्वाभिमानी आहे. द्यायचंच असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या. देशाला स्वातंत्र्य मागणारा तो सिंगोराबा धनगर होता. त्या सिंगोराबाच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं ना, त्यांना म्हणलं असं मला एक मस्त वाडा द्या, पैसा द्या, माझ्या नावानं कुठला तरी 5-50 एकर लिहून द्या, पण आम्ही धनगर स्वाभिमानी आहे. सर तुमचं मला एक वाक्य आठवत आहे, ज्यावेळेस धनगर समाजाचा, ज्यावेळेस मेंढपाळ, ज्यावेळेस आमचं शेळी मेंढी पालन करतो आणि शेतामध्ये जातो ना, गडदे महाराज, ज्यावेळेस शेतामध्ये आपण जातोय ना आमचं मेंढपाळ, त्यावेळेस बाबळीचे झाड असतात, त्या शेंगा पाडतो, पण त्या शेंगा पाडत असताना काही काटेरी फाटे किंवा झुडपं खाली पडतात झाडाच्या. त्यावेळेस माझा मेंढपाळ बांधव ते फांजारी असते ना काट्यांची, त्याला वाटतंय की आपल्या शेळ्यानं तर चारा खाल्लाय, शेंगा खाल्ल्या, हिरवा चारा खाल्लाय, पण या काट्यांचा त्रास शेतकऱ्यांना नाही झाला पाहिजे. हा काट्यांचा त्रास त्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाट तरुणांना नाही झाला पाहिजे, म्हणून ते फांदी घेऊन बांधावर ठेवतो व्यवस्थित. आणि ती वाळल्यानंतर ती शेतकरी वाळल्यानंतर त्या फांदी जाळण्यासाठी वापर करत होता. ही जात आहे माझी मेंढपाळाची, ही जात माझ्या मेंढपाळाची आहे. म्हणून आम्ही गरीब जरी असतो, गरीब तर आम्ही नाही तर, पण आम्ही मनाने एवढे श्रीमंत आहेत, मनाने आम्ही एवढे श्रीमंत आहेत की आम्ही इमानदार आहेत. हे आपलं लक्षात घेतलं पाहिजे. हे माझा मेंढपाळ बांधव आहे. परंतु मेंढपाळ बांधवांच्या समोर आता समस्या आल्या. सुरुवातीच्या काळामध्ये अनेक शेतामध्ये माझ्या मेंढपाळ बांधवांना जागा दिली जायची, कारण की त्यांना त्या ठिकाणी फायदाही होत होता शेतकऱ्यांना. जे शेळी मेंढीचं मलमूत्र असतं ते खत म्हणून वापर व्हायचा, त्याचं जेवणाची व्यवस्था ते शेतकरी करायचे. पण आता काळ बदलला मित्रांनो, आज काळ बदललाय. आता आपल्याला हा व्यवसाय तर करायचा आहे, पण या व्यवसायामध्ये आपल्याला आधुनिकता आणणं गरजेचं आहे, वेगवेगळे प्रयोग करणं गरजेचं आहे. आपले जे लोकर असेल, जे मांस असेल, हे बाहेर गेलं पाहिजे, बाहेर देशामध्ये केलं पाहिजे. जर आपल्यामध्ये कोणी काही बुद्धिजीवी लोक असतील, इंडस्ट्रीवाले लोक असतील, उद्योगधंद्यामध्ये पुढे गेलेले लोक असतील, अशा लोकांनी काही अशा सरकारी संस्था करून ह्या सर्व मेंढपाळ बांधवांना घेऊन या ठिकाणी त्यांचं व्यवस्थापन त्यांच्यासाठी काही फायद्याचं ठरतं का, हे येणाऱ्या काळामध्ये करणं गरजेचं आहे. नसता हा आपला व्यवसाय